नमस्कार. आज मी दाखवते तुम्हाला चिकन मालवणी पद्धतीचं. तर त्याच्यासाठी हे जवळजवळ 900 ग्रॅम 1 किलो चिकन आहे. ते चांगलं वॉश करून मी जरा बारीक बारीक फोडी पण केले आहेत त्याच्या, आणि चांगलं वॉश करून घेतलं आहे. आणि त्याच्यासाठी आता आपण वाटप करूया, ते दाखवते. आता वाटपासाठी मी जवळजवळ एक मोठा कांदा मीडियम साईजचा तो असा उभा चिरून घेतला आहे. आणि जवळजवळ एक वाटी जे नारळाचे 2 वाट्या असतात त्यातली एक पूर्ण वाटी खवलेलं खोबरं आहे. तर ते सगळं असं फ्राय करायचं. थोडंसं तेल घालायचं, किंवा मी तर तेल घालत पण नाही, कारण खोबऱ्याला असंच तेल सुटतं. आधी थोडा कांदा फ्राय झाला की नंतर मग त्याच्यामध्ये खोबरं घालायचं, आणि ते सगळं असं चांगलं फ्राय करून घेतलं लाल होईपर्यंत. आणि आता जरा ते गार झालं की ते पूर्ण असं महीन चांगलं बारीक वाटून घ्यायचं. आणि ह्याच्यामध्ये आलं लसूण मिरची मी घातली नाही, कारण माझ्याकडे ऑलरेडी आलं लसूण मिरचीचं वाटप आहे. आता जवळजवळ मी पातेलं ठेवले आणि 3 टेबलस्पून मी तेल घातले. आणि हे मस्टर्ड ऑइल आहे म्हणून ते असं जास्त लाल लाल दिसतंय. आणि ते तापलं की मी एक मिरीचं पान त्याच्यामध्ये टाकलं आहे. आता आपण त्याच्यामध्ये जे चिकन धुतलेलं आहे ते टाकून घेऊया. आता जे चिकन धुतलेलं आहे ते आता मी टाकते त्याच्यामध्ये. आता हे मोठ्या गॅसवरच चांगलं जरा परतून घ्यायचं 2 मिनटं, जोपर्यंत हे कलर, हाचा जो कलर आहे ना तो चेंज होतो, चिकनचा सफेद सफेद होतो, तेवढं ते 2 मिनटं आपण चांगलं परतून घेऊया. आणि त्याच्यानंतरच आपण त्याच्यामध्ये आपले मसाले जे आहेत ते घालायचं. आणि हे अगदी सोप्या पद्धतीचं चिकन आहे, पटकन होतं. जास्त काय मसाले वगैरे असेल, मालवणी मसाला, हळद आणि खोबरं आणि कांदा, तर आपलं चिकन असं पटकन होतं. असं 2 मिनटं मी परतून घेते आणि दाखवते. बघा 2 मिनटं झाली आहे आणि चांगलं त्याचा कलर चेंज झाला आहे बघा चिकनचा. आणि मी अजिबात पाणी टाकलेलं नाही, पण चिकनचं स्वतःचं जसं पाणी असतं ते सुटलेलं आहे. आता ह्याच्यात पाणी नाही टाकायचं. आणि आता आपण आपले मसाले टाकून घेऊया. तर मसाल्यामध्ये 1 छोटा चमचा भरून मी हळद घालते. माझा छोटा चमचा आहे म्हणून मी जरा थोडं जास्त घालते. नंतर मग जवळजवळ 3 टेबलस्पून आपण मालवणी मसाला टाकायचा आहे. आता मालवणी मसाला तुमच्याकडे नसेल तर 2 टेबलस्पून तुम्ही लाल तिखट टाका कुठलंही. तर काश्मीरी जर वापरलं तर अर्ध वापरा. काश्मीरी 1 चमचा, आणि 1 चमचा जरा तिखटवालं लाल टाका, आणि 1 चमचा गरम मसाला टाका. मग ते टेबलस्पून, सगळं टेबलस्पूनमध्ये प्रमाण आहे. तर ते घातलं तर मालवणी मसाल्यासारखंच ते प्रमाण होतं. पण मालवणी मसाला असेल तर 3 टेबलस्पून मी आता चिकनचा मसाला, तो मालवणी मसाला घातलेला आहे. आणि 1 छोटा चमचा भरून हळद घातलेली आहे. आता हे जरा थोडंसं आपण ढवळून घेऊया. आणि आता अगदी जर असं अर्धा कप पाणी घालायचं आहे, आणि आपण त्याच्यावर झाकण ठेवून हे चांगलं शिजायला द्यायचं आहे. आणि तोपर्यंत हे जे वाटप आहे ते मी पूर्ण मिक्सरमध्ये महीन वाटून घेते. आणि ह्याच्यामध्ये आपण आलं लसूण पेस्ट पण नाही टाकली, ती आता टाकूया आपण. हे बघा जवळजवळ 1 टेबलस्पून भरून आलं लसूण पेस्ट मी टाकली आहे, किंवा तुमच्या चवीनुसार जसं तिखट लागेल तसं. आणि हे पण चांगलं आपण आता पाणी अजिबात घातलेलं नाही, पण त्याचं चिकनचं स्वतःचंच पाणी असं सुटलेलं आहे. तर ॲक्च्युली तेलामध्ये सुद्धा आलं लसूण पेस्ट टाकली तर जास्त चांगलं, पण माझं ते राहिलं म्हणून मी आता टाकते. पण तरीसुद्धा चालतं. आणि हे मॅरिनेट काय करून घ्यायचं नाही, आणि अगदी पटकन तयार होतं, पण चवीला अगदी तसंच लागतं. पण मी जे सांगितले तशा स्टेप्स तुम्ही वापरा. तर आलं लसूण पेस्ट आता मी टाकली आहे तेलात. आधी तमालपत्र टाकल्यानंतर ती टाकून आधी फिरवून घ्यायची, आणि मग चिकन घातलं तरी चालतं, किंवा असं जरी आलं लसूण पेस्ट टाकली तरी ती त्याला लागणार. आता 2 मिनटं जरा हे शिजायला द्यायचं, त्यात पाणी नाही घालायचं. आणि 2 मिनटं आपण झाकण मारून ठेवूया, आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यात थोडं पाणी घालूया.
तेव्हा आता 2 मिनटं झाली आणि चांगली वाफ आली आणि थोडं आता आणि जास्त शिजलं आहे ते. आता आपण ह्याच्यामध्ये वाटप घालूया. आणि मी अजूनही जरा पण पाणी घातलं नाही, ते चिकनचं जरा पाणी सुटलं आहे आणि दही घातलं 2 चमचे, त्याचं पाणी आहे. त्याच्यामध्ये जे वाटप आपण वाटलं होतं ते सगळं वाटप घालायचं. आणि जर तुमच्याकडे आलं लसूण पेस्ट अशी केलेली नसेल तर ते वाटप मी कांदा आणि खोबरं असं तव्यावरती फ्राय करायला सांगितलं. त्यावेळी आपण 1 इंच आलाचा तुकडा आणि 10-12 लसूण पाकळ्या त्याच्यामध्ये आणि 2-3 हिरव्या मिरच्या असं सगळं ते त्या कांदा आणि खोबऱ्याबरोबर फ्राय करायचं तेला. आणि नंतर मग आपण तेच वाटून घातलं की तरीसुद्धा चालतं, कारण ते ऑलरेडी फ्राय झालेलं असतं. मग ते वेगळं फ्राय करायला नको. आता मी आलं लसूण पेस्ट माझ्याकडे होती, हिरवी मिरची आलं लसूण पेस्ट, म्हणून ती नंतर आधी पहिल्यांदा घातली तेलामध्ये. आता हे बघा, आता याच्यात एकदम कमी ग्रेव्ही आहे. आता मिक्सरमध्ये मी जरा पाणी घालते आणि ते धुवून घेते आणि तेवढं त्याचं पाणी आपण त्याच्यामध्ये वापरायचं. हे तुमच्यावर आहे, तुम्हाला जर असं घट्ट पाहिजे असेल तर तसं सुद्धा चालतं, पण थोडीशी ग्रेव्हीवाली करायची. कारण ते ग्रेव्हीवालं असं चिकन चांगलं लागतं. आता याच्यामध्ये फक्त आपल्याला मीठ घालायचं आहे, थोडासा गरम मसाला घालायचा आहे आणि वरून कोथिंबीर. हे आपलं चिकन रेडी झालं. अजून थोडंसं पाणी घालायचं. आणि आता गॅस मोठा करूया आणि आता हे चांगलं शिजायला द्यायचं. जवळजवळ 10 मिनटं तरी अगदी झाकण ठेवून मीडियम हाय टू मीडियम वरती गॅसवरती चांगलं शिजायला द्यायचं. आता ह्याच्या आपण चवीनुसार मीठ घालूया. जवळजवळ 1 टीस्पून मी मीठ घातलंय या चवीनुसार. आणि आता झाकण ठेवून मी तुम्हाला दाखवते. ह्याच्यात आपल्याला गरम मसाला घालायचा आहे, पण अजून आता 7-8 मिनटं आधी शिजू देत, नंतर आपण गरम मसाला घालूया. 1 छोटा चमचा गरम मसाला घालायचा. हे बघा, आता 7-8 मिनटं झालेली आहेत आणि चांगलं आपलं चिकन जवळजवळ शिजलेलंच आहे. आता ह्याच्यामध्ये 1 टीस्पून भरून आपण गरम मसाला घालतोय. आता ज्यांच्याकडे मालवणी मसाला नसेल ते मी सांगितलेलं अगोदरच गरम मसाला घालायचा आणि लाल तिखट घालायचं, पण त्याच्यानंतरसुद्धा एंडला तुम्ही थोडा असा गरम मसाला घाला, कारण त्याने एक वेगळी टेस्ट येते. आणि आता मी थोडीशी कोथिंबीर घातली आहे. आणि आता हे आपलं चिकन झालेलं आहे. आता थोडं आता 2 मिनटं आपण शिजायला द्यायचा, कड यायला, कारण गरम मसाला घातला आहे. 1-2 वाफ आली की आपलं चिकन झालं. आता ह्याच्यामध्ये हे असं मालवणी पद्धतीचं चिकन आहे, इझी सोपं. पण ह्याच्यामध्ये थोडंसं आम्ही कसुरी मेथी पण घालते, तर ती अगदी ऑप्शनल आहे. तुम्हाला जर आवडत असेल तरच घाला, पण त्याने एक वेगळा स्वाद येतो. 1 टेबलस्पून भरून मी कसुरी मेथी घालते, त्याने चांगली टेस्ट लागते म्हणून मी घालते. तुम्ही घालून बघा, तशी पण चांगली लागते. पण मालवणी चिकनमध्ये कसुरी मेथी जात नाही, पण मी अशी वरून घालते. आणि अशी सेमी ग्रेव्हीवाली असं चिकन हे तयार झालेलं आहे. आता 1 वाफ काढूया आणि आपलं चिकन झालेलं आहे. तर असं चिकन तुम्ही करून बघा, कसं वाटलं ते सांगा. आणि लाईक करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. आणि थँक्स फॉर वॉचिंग. बाय.